स्वतःच्या घरात चोर पावलांनी काय येतेस? अगं ते सगळे झोपले असतील म्हणून. तू नाही झोपली? नात बाहेर असताना आजीला झोप लागल. आई आणि दिव्या ते झोपलेत की. पण तू कुठं होतीस इतका? मी अगं ते काय ते गॅरेजमध्ये एवढा लोड होता सांगू. आणि हा आणि ते आईने बँकेतनं पैसे काढून आणायला सांगितले होते ना, ते हे घे पैसे. माझ्या नजरेला नजर देऊन सांग, आज दिसभर गॅरेजमध्ये होतीस तू? हो अगं तेच तर सांगते की अगं 4 गाड्या येऊन पडल्या होत्या. डोकं वर काढायला जागा नव्हती. मी म्हणलं माझ्या नजरेला नजर देऊन मला सांग की आज तू दिसभर गॅरेजमध्ये होतीस? जाऊ दे ग, मला सांग तू जेवलीस का? माझं लेकरू बाहेर उपाशी असताना माझ्या घशाखाली घास उतरल. काय खाल्लंस? अगं मी जेवले तिकडेच. तुला तो स्टेपनी माहिती आहे ना आपला, तो कमाल बिर्याणी बनवतो ना, तर त्याने बिर्याणी दिली होती मला. तू माहिती आहे ना मी कशी आहे. तू जेवून घे, मी जरा आलेच. हा शिवा, लेकरा तुला खोटं बी नाही बोलता येत ग. जी, मला एक सांग, पप्पांनी दिलेला शब्द मी पाळते ना? मी कुठे चुकत नाहीये ना? तुझं काय बी चुकत नाहीये. माझा कैलासाला जेवढा तुझ्यावर विश्वास होता का नाही, तेवढा कुणावर बी नाही. शिवा, तुझ्यात मला माझा कैलास दिसतोय ग. प्रत्येकाच्या येळेला धावणारा, प्रत्येकाला मदत करणारा माझा कैलास मला तुझ्यात दिसतो. पण आईला नाही आवडत माझं वागणं. या बघ शिवा, आईला जरी तुझं वागणं आवडत नसलं ना, तरी तिचं तुझ्यावर प्रेम आहे ग. घालून पडून बोलली तरी तिला तुझी काळजी वाटते. आणि किती बी आपल्या लेकराला आई बोलली ना, तरी तिच्यावरचं प्रेम कमी होत नसतंय ग. तिला माहिती आहे की कैलास गेल्यानंतर आम्ही जे काय जगतोय, जे काय खातोय पितोय, ते लेकरा समत तुझ्यामुळं ग. हे समत वंदीला माहित आहे. आणि हे बघ, माझा कैलास अचानक गेला खरा, पण त्याचा जीव नाही अडकला कशात. कारण त्याला माहित होत की माझी शिवा समत नीट करणार. नका काळजी करूस तू. मी आणि सीतानी ठरवलं, आता उशीर करायला नको.
हा संबंध आम्हाला आवडलाय, त्यामुळे आजच साखरपुडा उरकून टाकू. ताई ताई ऐक ना, मला प्लीज या प्रोजेक्टसाठी हेल्प कर ना ग. अगं उद्या सबमिट करायचंय आणि आशू दादाच्या एंगेजमेंट मध्ये तू गप्पा बस जरा. काय सारखं साखरपुडा तो आशू ती निव्या, मला कंटाळा आलाय सारखं सारखं तेच ऐकून. तू आधी निघ, तू निघ. एवढी का ओव्हर रिॲक्ट करतेस तू? माझं डोकं फिरवू नकोस. निघ. हा चल जा जा, मला नका तुझी हेल्प बिल. थोड्या दिवसांनी आशू दादाची बायको येईल ना, ती तुझ्यासारखी नसेल, ती माझी मैत्रीण होईल. तेव्हा बघ तुला कोण विचारते का कुचकी कुचकी. संपदा काय म्हणाले? कुचकी कुचकी कुचकी. कूल डाउन किट्टू डार्लिंग, कूल डाउन. सुहास प्लीज प्लीज. खरं तर मलाही तुझ्या एवढंच वाईट वाटतंय किट्टू डार्लिंग. पण ही संपदा म्हणतीये त्याप्रमाणे जर खरंच झालं तर? तसंही तुला आता या घरात कोणी विचारत नाही. आणि ही दिव्या जेव्हा या घरात सून म्हणून येईल आणि गोड गोड बोलून सगळ्यांची लाडकी होईल तेव्हा तू तुझं थोबाड आधी बंद ठेव. ओके ओके, तू म्हणतेस तर मी आत्ता या क्षणापासून मौन व्रत धारण करतो. पण मी गप्प बसून काय होणार आहे? ही दिव्या या घरची सून होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. हिचं आत्ताच एवढं कौतुक होत आहे. एकदा का ही सून म्हणून या घरात आली तर घरातले सगळेजण हिच्या तालावर नाचतील. तेव्हा ग तेव्हा तू काहीच करू शकणार नाहीस. आणि काही करण्यासाठी तुझ्याकडे कुठलाच मार्ग आता उरलेला नाहीये. आहे एक मार्ग आहे. प्रिया. माझी बहीण प्रिया? हो, तुझ्या बहिणीशी प्रियाशी होणार आशूचं लग्न. ते कसं शक्य आहे किट्टू डार्लिंग? माझी बहीण या घरची सून, अगं तिचा पत्ता तर आधीच कट झालाय. खेळातून बाहेर पडलेला प्लेयर वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन पुन्हा खेळात येऊच शकतो ना. या एंट्रीने खेळाची बाजू नाही पालटली तर नाव बदलेली कीर्ती. लव्ह यू किट्टू डार्लिंग. मॅडम आम्हाला पेपर द्यायचा आहे. अहो माहितीये, पण काय झालंय? आज मॅडमनी पोरांबरोबर स्वतःला शिक्षा दिली वाटतं. मॅडमांनी पोरं दोघं पण बाहेर. ए शिवा, आम्हाला आज जाता येत नाहीये. इथले गुंड दारू पिऊन आत पडले आणि त्यांना बाहेर जायला सांगितलं तर ते दादागिरी करतायत. शिवा
आमची परीक्षा आहे, आम्हाला पेपर द्यायचा आहे. हो अहो मॅडम, पण पोलिसांना बोलवायचं ना. अहो पोलिसांना बोलवलंय, पण त्यांना बोलून काही उपयोगच नाहीये. एक मिनिट. कुठल्याही ताकदीपेक्षा ही ताकद खूप मोठी आहे, आणि ही ताकद आहे म्हणून सगळे. मॅडम पेपर कितीचा आहे? 11चा पेपर आहे. आणि किती वेळ आहे? फक्त अर्धा तास बाकी आहे. टेन्शन नाही, तुमचा पेपर वेळेत सुरू होणार आणि हे गुंड फेल होणार. थांब शिवा, आपण ना आज जाऊ, सगळ्यांना बाहेर काढू आणि ना एकत्र धुलाई करू. हा, सगळ्यांनी यायची गरज नाहीये. डिपर सायलेन्सर, चला चल चिंगी. आता आतमध्ये ना फुल राडा होणार आहे. शिवाय काय काला असं धुंड काढणार ना. हा मॅडम, सॉरी बर का, पण तुमच्या शाळेचं जरा नुकसान होईल. कारण सगळं धडाम धुडूम धडा. हा, आणि किती आवाज झाला तरी लक्ष द्यायचं नाही. घाला कानात बोट. हा, कोण आहे रे तो? तो नाही, ती शिवा. शिवा, आणि तू इथं शाळेत? इथं का गाडी रिपेअर करायला आलीस का? तुमची डोकी रिपेअर करायला आली आहे. ए शिवा, तू तुझ्या गाड्या रिपेअर कर. आमच्या नादाला लागलीस ना तर कायमचा डॅमेज करून टाकीन तुला. कळेल ना ते, कोण डॅमेज होतंय की कोण हॉस्पिटलमध्ये जातंय ते सगळं कळेल. अरे तू काय आम्हाला हॉस्पिटलला पाठवणार? एक कानपडात दिली तर तू जागेवर गार होशील. तेच म्हणते हेकण्या, कोण गार पडेल आणि कोणाला कापरं भरेल ना ते कळेल. ए ही अशी ऐकणार नाही. हिच्यात तर आता केसाला धक्का तर कपाळी बुक्का. हेकण्यांनो, उतरली का? हा उतरली? आली का अक्कल? ती मागव सोडा बॉटल अजून.
असं एकेकाला लोळवीन ना, पण नाही, तुम्हाला जर लोळायचं नसेल ना तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे. कोणता? ते काय आहे ना, ही शाळा आहे आणि या शाळेचं नुकसान नको म्हणून हा ऑप्शन आहे. कोणता? परीक्षा. परीक्षा नको, परीक्षा नको, परीक्षा नको. नाही नाही नाही. ए गपे, अरे या आपल्यापेक्षा कमी शिकले. ए शिवा, बोल तू. बघा, जर उत्तर आली नाही तर विचार 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 तू. ठीक आहे. चिंगे, एक्झाम आहे ना, रिव्हिजन करायचे. प्रश्न विचार. कोण देणार आहे उत्तर? तू 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 सांग. कोण देणार? पटापट बोला. तू दे उत्तर. पहिला प्रश्न सांगा मला, भारताचा राष्ट्रीय पक्षी कुठला? पोपट. पोपट पोपट पोपट. चिंगे, पोपट आहे? चूक. मोर. मोर आहे ना? कळलं? मोर आहे ना? नाच मोरासारखा, नाच. उठ, नाच. नको शिवा नको. दुसरा प्रश्न विचार चिंगे. कोण देणार उत्तर? तू द्यायचं. 2 ऑक्टोबरला काय असतो? फ्रायडे असतो? फ्रायडे असतो? चूक. गांधी जयंती. कळलं? गांधी जयंती असते. कळतंय का? तिसरा प्रश्न तू द्यायचं उत्तर. भारताचं राष्ट्रीय गीत मला माहितीये, मला माहितीये. जन जन मन. कोणी लिहिलंय? माहितीये? माहितीये का कोणी लिहिलंय? माहितीये? उत्तर नाही आहेत. सॉरी 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 शिवाबाई. अरे अरे सॉरी सॉरी नको बोलू ना. अरे मग काय बोलू? अरे सॉरी बोलले परत सॉरीची स्पेलिंग विचारायला आपल्याला. शिवाबाई माफ करा, माफ करा, माफ करा आम्हाला. काही कळलं का? दारू पिणं, गुंडागर्दी करणं सोपं आहे, पण परीक्षा देणं कठीण. उठा उठा सगळ्यांनी. कोंबडा व्हायचंय. हो कोंबडा, कोंबडा बना. बना कोंबडा. अरे कोंबडा. अरे बना कोंबडा सगळ्यांनी. आवाज. झाडी लागे छाम छाम. विजय राम राम. झाडी लागे छाम छाम. विजय राम राम. छाम छाम. झाडी लागे छाम छाम. विजय गम गम. मॅडम, मॅडम आम्हाला माफ करा मॅडम. मॅडम आमची चुकी झाली मॅडम. हो मॅडम, मुलांना शाळेमध्ये घेऊन जा मॅडम. यापुढे आम्ही शाळेमध्ये असा धिंगाणा कधीच करणार नाही मॅडम. हो मॅडम, कारण शाळा हे विद्येचं मंदिर आहे. हो. आमची चुकी झाली मॅडम, चुकी झाली मॅडम आमची. शिवा, मला वाटलेलं आता मारामारी होतीये की काय, दंगा होतोय की काय. अहो मॅडम, शाळेत काय गरज आहे? ही छडी बास आहे की. हे घ्या. पोलीस स्टेशनला नेऊन डांबूनच टाकतो. नाही, मी तसा सगळ्यांना धडा दिलाय. बाकी बघा काय करायचं ते. पोरांनो, या गुंडांसारखं पण व्हायचं नाही आणि माझ्यासारखं पण व्हायचं नाही. खूप शिका. तर मुलांनो, आपण शिवाकडून हे शिकून घ्यावं, काहीही झालं तरी अन्यायाविरुद्ध लढता आलं पाहिजे. चला येऊन जा यांना. ए चला रे, ए चला रे, ए चल रे, चल. ए चल निघ. पोरांनो पोरांनो पोरांनो, 11ला 5 कमी आहेत. वेळेत जा आणि पेपर सुरू करा. ऑल द बेस्ट.